नमस्कार. श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपले स्वागत करत आहे. आज मी बनवून दाखवणार आहे कांद्याची पात. तर चला पाहू कांद्याची पातसाठी काय काय साहित्य लागतं. एक जुडी कांद्याची पात घेतली, ती स्वच्छ धुवून कापून घेतली आहे. नंतर घेतले 2 चमचे तिखट, अर्धा चमचा हळद, पाऊण चमचा मीठ आणि एक मोठा लसूण घेतला, त्याच्या अर्ध्या पाकळ्या करून घेतल्या आणि बाकीचं थोडं ठेचून घेतलंय. आणि त्याच्यासाठी घेतली मी डाळ, मटकीची डाळ घेतली. आज एक वेगळ्या पद्धतीने करणार आहे मी कांद्याची पात. आणि घेतलंय धनेपूड 1 चमचा, अर्धा चमचा जिरेपूड आणि जो बाकीचा कांदा उरला होता तो बारीक कापून घेतलाय आणि एक टमाटा घेतला. गॅसवर कढई ठेवली मी. 2 मोठे चमच तेल गरम करायला ठेवलंय. तेल आपलं गरम झालंय. सर्वात पहिले टाकूया आपण लसूण कापून. लसूण कापून घेतलंय तर बारीक काप करून ते टाकल्यानंतर थोडेसे कुठून घेतलंय जिरे. नंतर जो आपला हा पातीचा कांदा कापून घेतला होता तो टाकूया. परतून घेऊया. कांदा आपला थोडासा परतून घेऊया. आपण इथे टाकू आता टमाटे. एक टमाटा बारीक कापून घेऊ. टमाटा पण थोडा परतून घेऊ. आणि फ्लेमवर थोडंसं टमाटा मी परतून घेतलाय मीडियम फ्लेमवर. आता आपण टाकूया हा ठेचलेला लसूण. गॅस हाय मीडियम फ्लेमवरच ठेवायचं थोडंसं आणि थोडं परतून घ्यायचं. टमाटा आणि लसूण थोडं नरम पडले. आपण आता टाकूया धनेपूड. नंतर टाकूया तिखट घेतले इथे 2 चमचे. कांद्याची पात म्हणून थोडं झणझणीत आणि हळद. परतल्यानंतर आपण टाकूया आता याच्यात मटकीची डाळ, जी मी स्वच्छ धुवून घेतली. डाळ परतली चांगली. थोडंसं घ्यायचं केलं टोमॅटो आणि तो आपला कापलेला कांदा. मी थोडंसं 2 दाणे मिक्स टाकून म्हणजे कांदा आणि टोमॅटो आणि डाळ एक वेगळी चव येते त्याला डाळीला पण. आणि आता आपण टाकूया कांद्याची पात. परतवून घेऊ आपण याला. गॅसची फ्लेम थोडी मोठी करू. चांगले परतवल्यानंतर आपण त्याच्यात थोडंसं डाळ शिजवण्यासाठी थोडंसं पाणी टाकूया. मटकीची डाळ थोडं शिजायला वेळ लागतो आणि थोडंसं पाणी टाकूया आणि एक वाफ करून घेऊया. थोडंसं पाणी टाकून घेऊया. गॅसची फ्लेम हाय करायची. गॅसची फ्लेम थोडी हाय करून एक वाफ काढून घेऊया आपण झाकण ठेवून. आता आपण वरून टाकूया मीठ. मीठ टाकल्यानंतर एक वाफ काढून घेऊया. एक मीडियम गॅस करून घेतला. 5 ते 6 मिनिटांनी आपण उघडून बघूया.
आपली शिजली डाळ आपली बऱ्यापैकी शिजली आहे. आणि थोडीशी ही डाळ जास्त शिजली की मग ती एकदम काळं होऊन जाते. पण या स्टेपवर ठेवली ना तर भाकरीसोबत पोळीसोबत खायलाही खूप मस्त. तुम्ही हवी तर हे वाफेत पण करू शकता मटकीची डाळ टाकून. न पाणी घालता 2-3 पाण्याचे थेंब टाकून वाफेसुद्धा ही डाळ बनवू शकता. एकदम फर्स्ट क्लास. आणि तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत पण खाऊ शकता. या स्टेपवर आपण डाळ उतरून घेऊ आणि गरमागरम सर्व करू. या पद्धतीने कांद्याची भाजी बनवून बघा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हाच अशा एक नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.